चला सगळ्यांना सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आज आपला नवरात्रीच्या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे आणि प्रथम आपल्याला सुरुवात करायची प्राजक्ता चव्हाण मॅडमच्या मंजूळ आवाजात तर दुर्गा सप्तशतीचा पाठ. तर मी प्राजक्ता मॅडमना विनंती करते की तुम्ही सुरू करा. आज आपण कीलक रात्री सुक्त आणि प्रथम अध्याय घेणार आहोत. आता कीलक स्तोत्रम. ओम मत्स्य श्री कीलक मंत्रस्य शिवऋषी अनुष्टुपछंदासी महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वे जपे विनियोगा. ओम नमः चंडिकाये. मार्कंडेय उवाच. ओम विशुद्ध ज्ञानदेहाय त्रिविध दिव्य लोचना श्रेय प्राप्ती निमित्ताय नमसो मार्गधारिणे. अभिकीलकासवे हे महास्तोत्र कळो पुरे. मंत्र सिद्धी तया पाठी कल्याण प्राप्ती साधका. उच्चाटनादी सिद्धीशी दुर्लभ वस्तू लाभण्या. सप्तशती स्तोत्रैशे देवी सिद्धार्थ देतसे. न मंत्र नौषध तंत्र नको साधना आणखी. जपाविन फळा येती सर्व उच्चाटनादी. सिद्धी अन्यत्र मंत्राने थोर सप्तशती तरी. उत्तर लोकशंकेशी दे भगवान शंकर. सप्तशती स्तोत्रैशे एकची जपता पुरे. समाप्ती नसी तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर. कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुनी. सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्या गुणे. देवीशी सर्व वाहुनी प्रसाद सेवनी तिचा. कीलक नाम या कर्मा शिव प्रक्त सुमंत्र हे. ऐसे कीलक साधोनी वाचे सप्तशती सदा. पार्श्वतो देवीचा सिद्ध गंधर्व होतसे. संसारी बहिणा कोटे सर्वत्र फिरता मही. अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरोनिया. कीलक निष्कलन हे जाणून पाठ हा बरा. जाण दोष न राहती कोणी फळे सप्तशती तया. सौभाग्यादी स्त्रियामध्ये हा तो संतोष देवीचा. हितकारी स्तोत्र करा पाठ निरंतर. मंद स्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी. उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा. ऐश्वर्य जिची पावे सौभाग्य रोग्य संपदा. शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का भुलती जन. श्रीदेव्या कीलक स्तोत्र श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. रात्री सुक्त. ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे. श्रद्धा प्रेम लावणी महामाया स्तवी अशी. ब्रह्मवाच. तू स्वदा देवी वष्टकार स्वरात्मिका. सुधा तू अक्षरे नित्य त्रिदा मात्रात्मिका स्थिता. बिंदू रूपार्ध मात्रा अनुचार्य तुझे रूप. सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी. धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा. पालन करती सर्वांची कल्पांती गास्ती जना. उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये. सहा रूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मये. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती. महामोह स्वरूप आहे महादेवी महासुरी. प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी. काल रात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा. तू श्री तू ईश्वरी ऋतू तू बुद्धिबोध लक्षणा. लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडग धारिणी. शुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तत्ता. शापशरे देवी भुषुंडी परिगायुधा. सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अति सुंदर. परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी. सत्या सत्याची शक्ती ती तुझ सर्व रूपिणी. सर्व शक्ती सवयाशी स्तोत्र होईल थोडके. सृष्टी पालक सहर्ता निद्रा दिन तुझ्या गुणे. नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माये तू. शंकर प्रलयाधीश तू साधार त्या शिवा. सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा ही योग्य जे आम्ही. तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती. करावे मोहिती याशी दुर्दश मधु कैटबा. जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर. उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे. रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री दुर्गाय नम. आता श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीची महिमा कैशी मधुकैटभ नाशतो. सुरत समाधी वैशात ते मेधा ऋषी सांगतो विनियोगा. ओम प्रथम चरित्र ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंदा. नंदा शक्ती रक्त दंदिका बीज. अग्नि सत्व ऋग्वेद स्वरूपम श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्रे जपे विनियोगा. ध्यान. खड्गा चक्र गदा आणि चाप परिघा. शूला भुषुंडी शिरा. शंका धारण जी करी त्रिनयना. सर्वांग भूषाधरा. नीला सारखी कांती पाद दशका. सेवे महाकालिका. नाशाया मधुकैटभास्तवी विधी. निद्रा जगन्नायका. ओम नम चंडिकाय. ओम ऐं मार्कंडे वाच. सूर्यतनय सावरणी मनु बोलती आठवा.
उत्पत्ती कथा त्याची विस्तारी एक सांगतो. कृपावंत महामाया तेने मन्वंतराधिप, सावर्णी सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ. पूर्वीचा ऋषी शामादी चैत्रवंशीय भूपती, सुरत नाम महाराजा समस्त शिती मंडला. पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर, कोला विंध्वाशी वैराणी धावा त्यावर बोलिला. दंड नीती सुरताची घोर संग्राम तो करी, कोला विंध्वशी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला. रण सोडून तो आला सांभाळे पूर्व आपले, जिंकिले तेही वैर्याने भूपतीशी न झाला. आमप्ते बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी, सेना बल लुटून या राजधानीशी जिंकती. मिशारीच्या शिकारीच्या मिशे राजा होऊन यश्व स्वारतो, दुर्दळ पुई पाहे जातसे घोर काननी. आश्रम मेधाचा मुनीचा अहिंसक ही विसावले, शोभनीय शिष्य उंदे रान सुंदर पाहितो. तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी, काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्सांतीशी. ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी, माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज. सत्ता ज्याची अजवळी दुष्ट ते वृत्त पीडक, छळता छनवंताशी कोण वारील त्या काळा. माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असे, माझ्या सत्तेचे होते ते राज्य असतील की. स्वकष्टाची जी माझे द्रव्य हाती तयाची, मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते. सुरत चिंता वाहुनी दुःखी स्वगत त्यावना, मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणी तुनी. कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे, काय कारण येण्याशी विचारी भूपती तया. सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणुनी, विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून निनुपा. निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला, मोकळे करून चित्त हदगत्याशी बोललेला. वैश्यवाच समाधी नामी वैश्य उत्पन्न धनी काकुळी, श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी. धन नारी पुत्र ही ना आता कोण पुसे जगी, विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना. दुःखीस्त मी वना आलो ग्रह वृत्तांत ना कळे, असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा. विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर, सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे. राजवाच श्रीपुत्र धनंजय वनवासाशी कारण, प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा. वैश्यवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज, मन माझे नाव रे हे करावे काय ना सुचे. पितृस्नेह नसे पुत्रा धने चुचळती मज, पतिप्रेम न पत्नीशी आत्मीय वैरी झाले. काढले मज बाहेरी मन माझे तुटे तरी, श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो. न कळे ममता कैशी जडली चित्ती माझी या, पाषाण हृदय आपता न भुले मी करू कसे. मार्कंडेय वाच मेधा मुनीच्या सेवेची आले जुळून सर्व ते, वरिष्ठ राजा सुरद समाधी नाम वैश्यतो. विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे, वैश्य राजा करी काही वार्तालाभ तयास्थळी. राजवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझी या, मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज. सर्वांगी ममता माझ्या गत राजाची अस्तव, नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी. घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे, स्वजन त्यक्त राहुनी ममता याची ना तुटे. दोघेही सारखे झालो आलो मुन्नी तुम्हा पुढे, ममता दोषयुक्त जी कळून झोंबली आम्हा. प्रज्ञानासून आम्ही न कळे घेरले कसे, विवेकीन की आम्ही मूढ झालो आता पुरे. ऋषिर्वाच भाग्यवंता समस्तांशी कळे विषय ज्ञानीये, भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणारुचे. भिन्न भिन्न विषयांची छवी ऐशी जनांतरी, दिवा रात्री कुणी भोगे विवेकी नर त्यामध्ये. सुतज्ञापूर्वक भोगी विषया लागी मानव, पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर. नर नारी परिसौख्य भोगती पशु पक्षी, स्वये शुद्धा तृषायाशी परिमोहित चित्ते. पिलांशी उदन देती कळूनी मोह असा, आपणा प्राप्त जे काही भोगाया दीर्घ काल ते. मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी इच्छिती, नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा. मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे, चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिशे. योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे, जी माया श्री जगता सेविता पाऊले तिची. भक्ता शिवर मोक्षाचा प्रसन्नत्व देतसे, जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने. सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका, देवी सनातनी माया पराविद्या अतर्कही. जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका, ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी. राजवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा, जगी जन्मले कोठे कैसे चरित्र देवीचे. प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर, तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन. ऋषिर्वाच जगत रूपी नित्य रूपात ती देवी विश्वव्यापक, देव कार्य सिद्ध व्हाया अजन्म जन्म घेतसे. अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होतसे,
कल्पांती निधला होता श्री विष्णू शेष आसनी. कर्णमळातून त्याच्या मधुकैटभ जन्मले. ब्रह्माशी धावले काया ब्रह्मा मानी महाभय. विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिजे. आदिश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे. संसार पाळून सारा घडी मोडी क्षणामध्ये. तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण. उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी तुझे. आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी. जागा नावया त्याला योग निद्रेच तोस्तवी. ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिजे. सदास्रप्रम लावणी महामाया स्तवी अशी. ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वदा देवी वष्टकार स्वरात्मिका. सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका सीता. बिंदू रूपार्ध मात्रा अनुचार्य तुझे रूप. सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी. धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा. पालन करती सर्वांची कल्पांती गासती जना. उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये. सहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती. महामोह स्वरूप आहे महादेवी महासुरी. प्रकृती तूच सर्वांची गुणत्रया विभावनी. कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण. तू स्त्री तू ईश्वरी री तू बुद्धिबोध लक्षण. लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडक दारिणी. शुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा. चापशरे देवी भुषुंडी परिगायुधा. सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्याती सुंदर. परापराहुनी तू परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी. सत्य सत्याची शक्ती ती तुझ सर्व रूपिणी. सर्व शक्ती सवयाशी स्तोत्र होईल थोडके. सृष्टी पालक सहारता निद्राधीन तुझ्या गुणे. नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू. शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्याशिवा. सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसून योग्य जे आम्ही. तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती. करावे मोहिती अशी दुर्दश मधु कैटबा. जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर. उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे. ऋषिर्वाच तमादिशा ती देवी स्तविली देत वाशी. नेत्र नासिका हृदय बाहू श्री वक्ष विष्णूचे. निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली. एका नव जलामध्ये शेषाच्या शयनातुनी. योग निद्रेतुनी उठला स्वामी श्री जनार्दन. मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी. ते पाहता झाला श्री विष्णू तू अनावर. क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती. उठवणी विष्णूनी तेव्हा संग्राम त्याशी बांधिला. पंचसहस्र वर्ष ते बाहुयुद्धात रंगती. उन्मत झाले योद्धे महामाया विमोहित. दैत्य म्हणते विष्णूशी वर माग मनोस्थित. श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्पान वाजनी. द्यावावर इतका हा दुसरा न लगे मज. ऋषिर्वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती. म्हणती विष्णू श्यामा वदावे जलना जिते. ऋषिर्वाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर. जांगेवरी ठेवून या दोघांचे शिरगे हरी. ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी. ऐक्य महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला. ओम ऐं ओम श्रीम अच्युत विरचिताय प्राकृत भावा टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये प्रथमाध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. धन्यवाद. हा, धन्यवाद मॅडम. प्राजक्ता मॅडम, खूप छान म्हटलात तुम्ही. धन्यवाद तुमचे. नीता मॅडम, तुम्ही आहात का? हो हो. आता नीता गुजर मॅडम देवी स्तोत्र देवीची नावं सांगणार आहेत, म्हणणार आहेत. तुम्ही व्हिडिओ सुरू करताय, करायचंय? हा. हरि ओम. दुर्गा एक 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 मिनिट, एक मिनिट. हा, बोला. दुर्गा त्रिशन्न नाममाला असं त्याचं नाव आहे. ओम दुर्गा दुर्गार्ती शमनी. दुर्गा पद्मी निवारिणी. दुर्गमच्छेदिनी. दुर्गसाधिनी. दुर्गनाशिनी. दुर्गत्तोद्वारिणी. दुर्गनिहंत्री. दुर्गमापहा. दुर्गमज्ञानदा. दुर्गदैत्यलोकदवानला. दुर्गमा दुर्गमा लोका. दुर्गम आत्मस्वरूपिणी. दुर्गमार्गप्रदा. दुर्गमविद्या. दुर्गमाश्रिता. दुर्गम ज्ञान संस्थाना. दुर्गमध्यान भासिनी. दुर्गमोहा. दुर्गमगा. दुर्गमार्थ स्वरूपिणी. दुर्गमासूर संहंत्री. दुर्गमायुधधारिणी. दुर्गमांगी. दुर्गमता. दुर्गम्या. दुर्गमेश्वरी. दुर्गभीमा. दुर्गभामा. दुर्गभा. दुर्गदारिणी. ओम दुर्गा दुर्गार्ती शमनी.
दुर्गा पद्मिनिवारिणि दुर्गमच्छेदिनि दुर्गसाधिनि दुर्गनाशिनि दुर्गत्तोद्वारिणि दुर्गनिहन्त्रि दुर्गमापहा दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला दुर्गमा दुर्गमालोका दुर्गम आत्मस्वरूपिणि दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमध्यानभासिनी दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थस्वरूपिणि दुर्गमासुरसंहन्त्री दुर्गमायुधधारिणि दुर्गमाङ्गी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्वरी दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गभा दुर्गदारिणी ॐ दुर्गा दुर्गार्ति शमनि दुर्गा पद्मिनिवारिणि दुर्गमच्छेदिनि दुर्गसाधिनि दुर्गनाशिनि दुर्गत्तोद्वारिणि दुर्गनिहन्त्रि दुर्गमापहा दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला दुर्गमा दुर्गमालोका दुर्गम आत्मस्वरूपिणि दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमध्यानभासिनी दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थस्वरूपिणि दुर्गमासुरसंहन्त्री दुर्गमायुधधारिणी दुर्गमाङ्गी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्वरी दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गवा दुर्गदारिणी ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते नमोऽस्तु ते नमोऽस्तु ते धन्यवाद धन्यवाद नीता मॅडम, छान म्हटलात तुमच्या गोड आवाजात. धन्यवाद. धन्यवाद मॅडम चला, हा बोला. म्हटलं नवरात्रीची आरती घेतली असती 5 ते 3 मिनिटं लागतील फक्त. म्हणा, घेऊ? घ्या घ्या. ऐका ना, ते असं म्हणूया, तुम्ही आता मी हे घेतल्यावर ध्यान जे घेणार आहे ना आज त्रिपुर हा सुंदरीचं, तर त्या हा त्रिपुर सुंदरीच्या ध्यानामध्ये मला आज 3 प्रकारच्या पूजा घ्यायच्यात ध्यानातनं. एक म्हणजे बर आपण नेहमी करतो तशी, त्यावेळेला तुम्ही ती आरती म्हटली तर जास्त बरं वाटेल. बर चालेल, तसं काही नाही, कारण फक्त त्यावेळेला मी सगळ्यांना ललिता माचा फोटो दाखवून, श्रीयंत्र दाखवून त्याची पूजाच करायला सांगणार आहे. काल ग्रुपवर मेसेज टाकला होता, धूप दीप फुलं घेऊन बसा.
तर चालेल त्यावेळेला चालेल तुम्ही आरती म्हणा, म्हणजे लोक पूजा करतील, छान होईल. म्हणजे उलट चालेल. बघा कसं असतं, सगळ्यांनी बघा आता. आता ज्या वेळेला मॅडमचं चालू होतं, प्राजक्ता मॅडमचं, त्यावेळेला माझी धडपड चालू होती की ललिता सुंदरीचं स्तोत्र मिळतंय का बघू, फ्री. कारण कसं आहे की आपण आता ते बॅकग्राऊंडला म्युझिक लावलं आणि कॉपीराईट असेल तर आपल्या रेकॉर्डिंगला लगेच कॉपीराईट येतं. आणि मला फ्री मिळालं नाही, 2-3 मी बघितले. तर मी विचारच करत होते, मग आता काय करू देत की ते जर लावलं जे आहे त्रिपुर सुंदरीचं स्तोत्र किंवा बॅकग्राऊंडला पूजा करताना तर कॉपीराईट येईल. अशा विचारत असतानाच प्राजक्ता मॅडम कडनं हा मला पर्याय आला. आणि ऊर्जा अशी काम करून घेत असते. सगळ्यांनी बघा, उत्तम उदाहरण आहे. तर माझाही प्रॉब्लेम सोडवला आणि मॅडमला त्या क्षणी मनातनं वाटलं की आपण आता आरती म्हणावी. हे सगळं ऊर्जा जे आपल्याला करून घेत असते ते अनुभवणं खूप महत्वाचं असतं एखादं कार्य करताना. की आपल्याला शक्ती शक्ती जे म्हणतो आपण, देवी शक्ती ती हीच असते. आणि आपण जर तशा व्हायब्रेशन्सला असलो तरच हे अनुभवता येतं. आपण जर आता मी जर गांगरून गेली असते, आता काय करू वगैरे, जरा गडबडले असते, तर बिलकुल हे झालं नसतं. बिलकुल हे झालं नसतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. तर चला आता आपल्याला आजपासून आपलं हे सौंदर्य लहरी सुरू करायचं आहे बघा. हिंदू धर्म संरक्षक आद्य शंकराचार्य लिखित. भिडेंचं मी घेतलेलं आहे हे सौंदर्य लहरी. ऍक्च्युअली हे मनात कसं आलं ते सांगते. आपले सुलक्षणा मॅडम सर्वांना माहितीच आहे की खूप 5 वर्ष त्यांनी सगळे अभ्यास केलेला आहे, क्लास लावून अभ्यास केलेला आहे. उपनिषदांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि त्यांना ते शिकत असताना बऱ्याचदा वाटायचं की आपल्याला हे घेता आलं पाहिजे, आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यांच्या गुरूंनी ज्यांनी शिकवलं त्यांनी पण त्यांना बऱ्याचदा आग्रह केला होता की तुम्ही घ्या वगैरे, पण त्यांना असं धाडच होत नव्हतं, असं त्यांच्या म्हणण्यातनं आलं. पण जसं विहंगमला जोडल्या तसं त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल व्हायला लागले. आणि कॉन्फिडन्स आपण काय देतोय, आपण सगळं देतोय. आज स्त्रीची जी काही स्वतःची प्रतिभा आहे आपण ती जागृत करतो, स्वत्व जागृत करतो, स्वतःच्या क्रिएटिव्हिटी जागृत करतो. आपण स्वतःच्या पूजा इथे चालवलेल्या आहेत विहंगमला. आणि या पूजेतून आपण आपला सर्वांगीण विकास करत आहोत. तसंच सुलक्षणा मॅडमचं झालं आणि त्यांना एक कॉन्फिडन्स आला. आणि त्या ज्या शिकल्या ह्या उपनिषदातनं, त्याचा जो काही सार आहे तो कळाला त्यांना. मला माहिती नाही, मी हे कधी वाचलेलं नाहीये. पण मला जसं शारदा मॅडम म्हणायचे की अगं माझी मैत्रीण आहे ती, ती म्हणायची तू काय बोलतीये, ते सगळं दत्तचरित्रामृतात लिहिलंय असं तसं. म्हटलं मी नाही काही वाचलं. तसंच मॅडमच्या हे म्हणण्यात आलं की जे काही आपण डिस्कस करतो, आपली जी काही फिलॉसॉफी आहे ती उपनिषदात तेच लिहिलेलं आहे. मला खूप क्लिअर झालं. मग त्यांच्या मनात होतच घ्यायचं आणि मी का नाही त्यांना म्हणू असंच. आता जसं प्राजक्ता मॅडमचं झालं आरतीचं, तसं मी एकदम बोलून गेले त्यांना की मॅडम तुम्ही घेताय का उपनिषद? आणि त्यांना काय संधीच हवी होती मॅडमना. आणि एक कॉन्फिडन्स आला आणि त्यांनी किती सुंदर सुरुवात केली उपनिषद वाचनाला, आपण ते बघितलं. तसंच एकदा त्यांच्या माझ्या डिस्कशन मधनं मी त्यांना म्हणत होते की काय आता मागं पण आपले 2 देवीचे प्रोग्राम झाले. एका आपण ह्याला पूर्ण देवी ध्यान वेबसाईटवरचं करायला लावलं होतं. आणि एक पहिला प्रोग्राम झाला तो आपला असाच ऑनलाईन वेगळे वेगळे आपण सगळं नवरात्राचं शास्त्र बघितलंय. प्रत्येक नवरात्रीला आपण जे कुलाचार करतो, व्रत करतो, त्याचं आपलं सायंटिफिक सायन्स काय आहे हे सगळं डिस्कस केले, सांगितले आणि मग आपण पुढं पुढं चाललेलो आहोत. तर त्यावेळेला मॅडमच्या माझ्या बोलण्यातनं काही डायलॉग झाला असेल आणि ललिता सहस्त्रनाम त्यांच्या एक तोंडात असायचं. आणि सौंदर्य लहरी आलं का काहीतरी माहिती नाही, आता मॅडम शेअर करतीलच, सुलोचना मॅडम. आणि मग मी म्हटलं की आहे का तुमच्याकडं सौंदर्य लहरी किंवा काय, असं झालं. आणि त्यांनी ते मागवून घेतलं त्यांनी सौंदर्य लहरी पुस्तक. आणि त्यांनी जे पुस्तकं घेतात त्या हिंदीतलं ऍक्च्युअली प्रॉपर घेतात. त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर काही व्यवस्थित असणार आहे. आणि मॅडम घेणारच आहेत, 58 श्लोक मॅडम घेणार आहेत आणि 42 मी घेणार आहे. तर याच्यामध्ये माझ्या डिस्कशन मध्ये आम्ही काय बोलले मला एक्झॅक्ट आठवत नाही. आणि त्यांनी मागून घेतलं सौंदर्य लहरी. आणि मी म्हटलं मग काय आहे सांगा मला, कारण मला बघावं लागतं काय आहे. असं मी म्हटलं सौंदर्य लहरीमध्ये काय आहे. मग त्यांनी ते सांगितलं थोडंसं की आपण जे काय असं आहे त्याच्या आहे थोडंफार. आणि स्तुती आहे त्रिपुर सुंदरीची. आणि मग मी म्हटलं घेऊयात मग, आपल्या फिलॉसॉफीला जोडून आहे तर घेऊयात.
आणि मग मी पण मागवलं आणि पुराणांचंही तसंच झालं. मग म्हटलं पुराणांचा रेफरन्स आजकाल येतो. जगामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये जर बघितलं, तर आज आपलंच हे कल्चर उचलून त्यांचं डिस्कशन म्हणा किंवा शोध बाहेर येत आहेत किंवा काय त्यांना नवीन कळतंय. जसं आता स्त्रीयंत्राचं त्यांना कळायला लागलं, की स्त्रीयंत्रात किती अद्भुत सगळ्या जॉमेट्री, रहस्यमय आकृती आहेत आणि त्याची साधनं तर आपण आपल्याकडं सनातन धर्मात खूप पूर्वीपासून स्त्रीयंत्र पूजा आपण करत आहोत. म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी हे सगळं जाणलेलं आहे ब्रह्मांडाचं रहस्य. आणि मग मला वाटलं की आपणही घ्यावं सौंदर्य लहरी आणि पुराण. मी सगळे 18च्या 18 पुराण आणि उपपुराण मी आणले. सगळा सेट आणला आणि हे सौंदर्य लहरीचं पुस्तक पण भिडेंचं मी आणलेलं आहे. कारण आपल्याला थोडंसं, मला तरी मराठी बरं वाटतं, मला हिंदी जमत नाही. मॅडमकडे बहुतेक हिंदी असावं, माहिती नाही मला. तर चला आता आपण या सौंदर्य लहरीला सुरुवात करायची आहे. मी काल सांगितल्याप्रमाणे आता हे आद्य शंकराचार्य कृत आहे, पण तरी सुद्धा थोडासा वाद आहे की खरंच शंकराचार्यांनी हे लिहिलं असेल का, असे कुठं थोडासा वाद आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे मी सांगते की मला, तुम्हाला माहितीच आहे माझी दीक्षा दोन पंथातली आहे. एक शैव पंथातली, एक दत्त संप्रदायातली आहे. तर शैव परंपरेतील जे बाबाजी आम्ही म्हणतो गणेशपुरीचे, त्यांची जी दीक्षा आहे ती शैव पंथातली आहे. आणि ही जी काही उपासना आहे त्रिपुरा सुंदरीची, ती आमच्या गुरुजींनी, साई काका म्हणून आहेत, त्यांनी सांगितलेलीच आहे. आणि त्यांना शंकराचार्यांकडनं मिळालेली आहे असं मी तरी ऐकलेलं आहे. की शंकराचार्यांच्या पासून जे काही आपण ध्यानधारणा करतो, या ध्यानधारणेमध्ये त्यांनी स्त्री यंत्राच्या पूजेला सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे त्यांची जी पद्धत आहे ध्यान धारणा, म्हणजे ध्यानच, आणि त्याच्यामध्ये ही श्रीयंत्राची पूजा ते घ्यायचे. कारण ज्या वेळेला मी गेले होते पाचगणीला, तिथे असतात डिसेंबरला असतात मला वाटतं शिबिर, तर त्या शिबिरामध्ये सगळेजण ती पूजा करत होते. ध्यान झालं की का ते करून ध्यान करत होते, मला एवढं आठवत नाही. आणि माझ्या हे डोक्यात बसलेलं होतं की त्यांनी ते सांगितलेलं आहे त्यांच्या चरित्रात, त्यांच्या पुस्तकात सुद्धा मी वाचलेलं आहे की त्रिपुर सुंदरीचं जे काही रहस्य आहे, श्रीयंत्राचं जे काही पूजन आहे, ते शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि नक्कीच त्याच्यात स्फोटक अद्भुत आहेच आहे. आणि आता जसं रिसर्च करून लोक पुन्हा या दश महाविद्याला बाहेर काढलेलं आहे, जसं आपण बघतो अमृता मॅडम ही त्याकडे वळलेल्या आहेत. आणि तसंच आज सगळीकडं हे परत सुरू झालेलं आहे. शुभांगी गोसाई मॅडमशी बोलणं झालं तर त्या म्हणाल्या आमचं जे काही पेंटिंग आहे त्या पेंटिंग मध्ये सुद्धा ह्या विषयाला सध्या खूप स्कोप आहे. तर माहिती नाही, ऊर्जा करून घेत असते. ऊर्जेला जे जे काही असतं, आपण ऊर्जेला जोडलो की ऊर्जा आपला हात धरून चालते. तर तसंच मला सौंदर्य लहरी घ्यावं असं वाटलं. त्याला मला एवढं माहिती नव्हतं की हे एवढं प्रचलित होतंय किंवा चर्चा केली जातीये किंवा जास्त लोक त्याकडे वळतायत. हे मला त्यावेळेला माहिती ना, मी आपलं सहज मॅडमशी चर्चा झाल्यावर घेऊ म्हटलं आपण कार्यक्रम. आणि मग ते पुस्तक आल्यावर वाचल्यावर म्हणजे लक्षात आलं की नाही, हे खूप महत्वाचं आहे घेणं सुद्धा. आणि आपल्याला प्रॉपर ऊर्जा गाईड करते की काय कार्यक्रम घ्यायचा आहे, कशा पद्धतीने घ्यायचं आहे, हे ऊर्जेकडनं येतंय आपल्याला. कारण आपली ग्रुप एनर्जी, तुम्हाला पण जे जे हवं आहे ते ती ऊर्जा करूनच घेणार आहे असं असतं. तर चला आता आपण, मी जास्त वेळ न घालवता, मी सांगितलं तुम्हाला की कसं माझ्या डोक्यात आलं हे घ्यावं आणि कशा प्रकारे आपला हा प्रोग्राम डिसाईड झालेला आहे. तर याच्यामध्ये हे जे भिडेंचं पुस्तक मी घेतलेलं आहे, तर त्याच्यातलं थोडे थोडं मी काही वाचणार आहे आणि मग श्लोकांचे पण अर्थ बघणार आहोत. तर मला जे कळालं, ते हे स्तोत्र थोडंसं वाचलेत मी, 2-3 श्लोकच झालेत माझ्या वाचून. तर त्याच्यामध्ये मला एक कळलं की 42 श्लोक हे सौंदर्य लहरी म्हणून ओळखले जातात. हे आनंद लहरी म्हणून ओळखले जातात पहिले 42 श्लोक. आणि उरलेले जे काही 58 श्लोक आहेत ते सौंदर्य लहरी. तर 58 श्लोकामध्ये मा ललिता त्रिपुरीचं सौंदर्याचं गुणगान आहे. कारण देवीचं गुणगान करणं म्हणजे ऍक्च्युअली ते गुण आपल्यात यावे या भावाने ही सगळी स्तोत्र किंवा श्लोक आहेत ते आलेले आहेत. आपण जे काही म्हणतो ते आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये आपल्याला बघता आलं पाहिजे, आपल्यामध्ये त्याचा विकास झाला पाहिजे, म्हणून ते म्हणायचं आहे. आणि जसजसं आपण या साधना करायला लागतो तस तसं सात्विक त्यामुळं आपण होत जातो.
या सगळ्या पायऱ्या आहेत. म्हणून वाचून वाचून जरी आपण तो भाव ओतला नाही की हे सगळे गुण माझ्यात आहेत किंवा हे सगळे गुण माझ्यात असावे, हे सगळं सौंदर्य माझ्यात आहे, जे काही फिजिकल सौंदर्य दिसतं त्या सौंदर्याला महत्व नाही, आंतरिक सौंदर्य आहे, हे जेव्हा आपण भावाने त्यात उतरतो त्यावेळेला ते आपल्यामध्ये भिनू लागतं, नकळत भिनू लागतो, उतरू लागतो, आपले गुणविकास त्या पद्धतीने होतात. तर ह्या माग ही भावना आहे. आणि ज्या वेळेला संस्कृतमध्ये श्लोक असतात त्यावेळेला आपलं एवढं संस्कृत नित्य नियमितपणे प्रचलित आपल्या रोजच्या जीवनात नाहीये. आता मी सुद्धा संस्कृत शिकलेली आहे, माझ्या संस्कृतच्या परीक्षांचे रेकॉर्ड मी ब्रेक केलेले आहेत, मार्कांचे म्हणा किंवा खूप टॉप यायची मी, म्हणजे रेग्युलर नव्हतं, ऍडिशनल परीक्षा दिलेल्या आहेत. आणि एवढं माझं संस्कृत चांगलं होतं, रेकॉर्ड मी ब्रेक केले, तरी मला श्लोक वाचणं अवघड जातं. मग इतरांचं काय, जे शिकले नाही त्यांचं काय? तर ज्या वेळेला संस्कृतमध्ये श्लोक असतात, स्तोत्र असतात, त्यावेळेला त्याच्यामध्ये रिस्क असते. कारण आपले जर उच्चार प्रॉपर आले नाही तर हे पहा, प्रत्येक शब्दाला व्हायब्रेशन्स आहेत आणि या व्हायब्रेशन्सवर इफेक्ट्स असतात. आणि एखादा जरी आपण शब्द वाचताना इकडं तिकडं झाला तर ते व्हायब्रेशन्स वेगळे येतात आणि सगळ्या शब्दांचे जे एकत्रित मिक्स व्हायब्रेशन्स फ्रिक्वेन्सी तयार व्हायला हवी ती होत नाही. त्यामुळे संस्कृतमध्ये काही वाचणं थोडं रिस्की आहे. जर आपल्याला काही वाचन करायचं असेल किंवा स्तोत्र पठण करायचं असेल ते मराठीत असावं, असं या पुस्तकात त्यांनी म्हटलेलं आहे. हे मला महत्वाचं तुम्हाला सांगावंच वाटतं. नाही तर मग संस्कृत तुम्ही करायला गेलात तर उद्देश एक असतो आणि इफेक्ट येतात दुसरे. आणि ह्या ज्या काही आता त्रिपुरा सुंदरी किंवा अमृता मॅडमने ज्या दशमहाविद्या सांगितल्या, 10 देवींमध्ये सांगितल्या, या गूढ तांत्रिक साधना आहेत. या जनरली तांत्रिक पद्धतीने केल्या जातात. आणि ही तंत्र उपासना असते, त्याचे पर्पज सुद्धा वेगळे असतात, प्रत्येकाचे लाभ वेगळे असतात. काही लोक वाईट हेतूंसाठी सुद्धा या तंत्र साधना वापरतात. त्यामुळं या थोडस तंत्र साधनेला काळजी घ्यावी लागते. आणि ही काळजी महत्वाची, मी स्तोत्र कसे आपण वाचले पाहिजेत, वाचताना मराठीत असावेत, आपल्या भाषेत असावेत, संस्कृत मधले आपण वाचून आपल्याला तोटा होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. तर हे बघा, आता शक्तिपूजेतील शक्ती मार्गातील गूढ शक्तिपूजा मी सांगितलं, शाक्त संप्रदाय शैव परंपरेतलं हे आहे. तर शाक्त मार्ग आपल्याला माहिती आहेत, प्रत्येक मार्ग आहेत एका डेस्टिनेशनला जाण्याचे. तर शक्तिपूजेतील शाक्त मार्गातील गूढ तत्वज्ञानांचे सुलभीकरण या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि ह्याची चर्चा आहे या पुस्तकात, म्हणून हे पुस्तक मी सिलेक्ट केलं. कारण नुसतं आपण श्लोकांचे अर्थ बघण्यापेक्षा थोडस त्याची काही चर्चा केली तर जास्त आपल्याला लक्षात राहील. तर त्यासाठी शाक्त पंथातील कित्येक आचार पद्धतींचे मराठी भाषेत प्रकाशन केले गेले. श्री शंकराचार्य कृत सौंदर्य लहरी हा त्यांचा ग्रंथ म्हणजे उपरनिदिष्ट कार्याचाच एक भाग आहे. म्हणजे उपनिषद आपण जे काही म्हणतो त्यापैकीच हा एक भाग आहे आणि त्याच्याशीच कनेक्टेड हा ग्रंथ आहे. तर आता स्तोत्र कस्य न तुष्टे याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की या जगतात प्राणी मात्र सुख मिळावे, या जगतात प्राणी मात्रास सुख मिळावे व दुःख मुळीच नसावे अशी इच्छा असते. सर्व आपण सुखासाठीच खरं धडपडत असतो आणि दुःख नसावे असं आपल्याला इच्छा असते, प्रत्येकाची असते. दुःख कोणाला आवडतं? तर दुःख प्राचुर्यामुळे सर्व दुःखमे म्हटले जाते. हे दुःख सर्व सृष्टीत संपूर्णपणे व्यापून भरल्यामुळे मनुष्य गांजून जाऊन दयाघन परमेश्वराची स्तुती स्तोत्र पाठांनी आळवणी करून करुणा भागतो. त्या स्तुतीने परमेश्वर संतुष्ट झाल्याने जीवाची दुःख निवृत्ती होऊन त्याला सुख प्राप्ती होते. म्हणजे काय होतं, ज्यावेळेला आपल्याला दुःख येतं त्याला आपण परमेश्वराला आळवतो. दुःख जर नसेल तर परमेश्वराची आठवण येणार आहे का?
आणि परमेश्वराच्या इथे आपण त्याची स्तुती करून त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. ऍक्च्युअली तेच आहे की आपल्याला कुठेतरी शक्तीबळ आलं पाहिजे. जे काही दुःख आहे, जे काही आपल्या प्रापंचिक अडीअडचणी चालल्या त्याला ओव्हरकम कसं करावं, यातून बाहेर कसं पडावं, हे कसं सहन करावं, यासाठी आपण हे सगळ्या भक्ती करतो आणि स्तुती करून आळवतो. या श्रद्धेने अतिपवित्र व महात्मे असलेल्या पूर्वचार्यांनी जगदिथार्थ प्रासादिक वाणीने स्तुती स्तोत्रपर वर्णनांनी परमेश्वरांच्या स्तुती सामर्थ्याचे गुणगान केले आहे. तेव्हा देवतेच्या भक्ताने केलेले स्तुतीपर कवच म्हणजे स्तोत्र, अशी साधारण स्तोत्राची व्याख्या करता येईल. भक्तीच्या उद्रेकात स्तोत्राची निष्पत्ती होते. हल्ली ज्यांना आपण स्तोत्रे समजतो तशीच स्तोत्रे वैदिक काळी नसावीत असे वाटते. वेदांत देवतांची स्तुती आहे, पण हल्ली मानतो त्या भक्तीचा अंश त्यात कमी आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने आता भक्ती करत आहोत त्या भक्तीचा उल्लेख वेदांतात अतिशय कमी आहे. ऍक्च्युली हे सगळं आपल्याला मिसगाईड केलेलं आहे. या ज्या काही साधना आहेत, ज्या काही आपल्या परंपरा आहेत, जे काही धार्मिक ग्रंथ आणले, जे काही त्याच्यामधनं विवेचन केली गेली, यातून आपल्याला भरकटवलं आणि मायाजाळात अडकवलं. अमृता मॅडमनी हे सगळं डिटेल कार्यक्रमात तुम्हाला सांगितलेलं आहे. कसे हे उद्देश होते, कसे प्रोग्राम केले गेले, कसं आपल्याला वेगळ्या ह्याच्यात खिळवलं गेलं, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता ह्याच्यावर सगळा प्रकाश पडतोय. त्यामुळे आता ह्यातले जे काही गोष्टी आहेत त्या सत्य बाहेर येतात, की साधना कशी करावी, काय केलं पाहिजे, मूळ उद्देश काय, वेदांतात लिहिलंय, उपनिषदात लिहिलंय, त्याचे खरं काही अर्थ आहेत, हे सगळं बाहेर पडतंय आणि अजून अजून हे पडतच जाणार आहे. खूप बदल ड्रास्टिकली होणार आहे. आपण त्या फेजला पदार्पण सप्टेंबर पासून केलेलं आहे आणि आता 3 ऑक्टोबर पासून तर वेगळे वेध सुरू झालेले आहेत. खगोलीय वेध वेगळे सुरू झालेत आणि आता खूप गती येणार आहे आणि या गतीतून आपल्याला सत्य सगळं बाहेर प्रकाशित होणार आहे. त्यामुळं आपलं जे काही मायाजाळ आहे ते फाटत जाणार आहे. तर हे पण आहेच आहे याला अनुषंगून. तर मुख्य ही जी 10 उपनिषदे आहेत, मुख्य 10 उपनिषदे आहेत, त्यात भक्तीचा ओलावा सापडणे कठीणच. थोडीशी ओढाताण करून अर्थ केल्यास उपनिषदातून भक्तीच्या मुळाचा शोध लावता येईल. उपनिषदात ब्रह्माचे सत्वगुण सांगून त्याची उपासना सांगितली आहे. काय आहे उपनिषदामध्ये? तर ब्रह्माचे सत्वगुण सांगितलेत आणि त्याची उपासना सांगितली आहे. म्हणजे ब्रह्माची उपासना आणि उपासना म्हणजे भक्ती विशेष असेही म्हणता येईल. सर्व कर्मे ईश्वरार्पण करणे ही भक्ती. हे किती महत्वाचं आहे बघा. जे काही आपण करतोय ते आपण त्या एक भावच ठेवायचा नाही त्याच्यामध्ये, कर्म करताना की काही फायदा होईल. आता हे एक्झॅक्ट थोडंसं आपण संकल्प सोडतो त्याच्या उलट आहे, की जे काही करतो त्याचं आपण काहीही एंड काय येईल, फायदा काय होईल हे न बघता ईश्वराला अर्पण केलं पाहिजे. ती भक्ती म्हणजे जे काही आपण उपासना पण करतो ती त्याला अर्पण केली पाहिजे. म्हणजे कुठलाही हेतू नकोय आपल्याला, त्याचा फायदा नकोय, ते सगळं ईश्वरचरणी, ईश्वर काय करेल ते करेल असं सोपवलेलं आहे. या रूपाच्या भक्ती विशेषांचे स्पष्ट वर्णन आपल्याला प्रथम महाभारतात सापडते. तर हे सगळं दिलेलं आहे. तर बुद्धोत्तर काळी म्हणजे बुद्धाच्या काळानंतर मूर्तीपूजा आलेली आहे. त्याआधी बुद्धाच्या आधी मूर्तीपूजा नव्हती आणि बुद्धोत्तर काळी मूर्तीपूजा व योग यांचा प्रचार जास्त प्रमाणात सुरू झाला. मूर्तीपूजा व भक्ती यांचा घनिष्ठ संबंध आपल्याला सहज समजण्यासारखा आहे. आद्य शंकराचार्य हे जसे अद्वैत तत्वज्ञानाचे आद्य प्रस्थापक तसेच ते स्तोत्र साहित्याचेही आद्य प्रवर्तक आहेत. बरीच स्तोत्र आपण शंकर निर्वाण अष्टकम बघितलं, बरीच स्तोत्र त्यांनी रचित केलेली आहेत. आता याच्यात भिडे म्हणतात की आद्य शंकराचार्यांच्या नावावर पुष्कळ स्तोत्रे प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक देवतांची स्तुती केली आहे. ती सगळी स्तोत्रे त्यांचीच आहे असे म्हणता येत नाही. म्हणजे कोणाच्याही नावावर काही खपवणं, आपण जसं आता बघतो की त्या नावाखाली त्या ब्रँडचं नाव घेऊन मार्केटिंग होतं, तसंच हे आहे. मी जसं म्हटलं मिसगाईड केलं, भरकवलं गेलं, त्याच्यात हा भाग आहेच आहे. तर इथे सुद्धा भिडे म्हणतात की हे सगळं त्यांचं आहे हे सांगता येत नाही. देवी विषयक स्तोत्रांपुरते बोलावयाचे म्हटले तर
पहिली गोष्ट एकदम दिसून येते ती ही की शाक्त संप्रदायी त्रिपुर असं होते. मी जसं म्हटलं ते शाक्त परंपरेतच हे त्रिपुर ची उपासना आहे. आणि मॅडमनी काल सांगितलं की त्रिपुर सुंदरी म्हणजे श्री यंत्र उपासना. तर त्रिपुर सुंदरी वेद पाद स्तोत्र, त्रिपुर सुंदरी मानस पूजा स्तोत्र व देवी चतुष्ट उपचार स्तोत्र ही मोठी स्तोत्रे असून काही लहान स्तोत्रे सुद्धा आहेत. तुम्ही सौंदर्य लहरी स्तोत्र आज वाचा, ऐका बरं का, युट्यूबवर बघा आणि ऐका. अशा स्तोत्रापैकी सौंदर्य लहरी एक अत्यंत प्रभावी, बघा आता, सौंदर्य लहरी एक अत्यंत प्रभावी व अत्यंत लोकप्रिय स्तोत्र आहे. ज्याच्या त्याच्या सामर्थ्यानुसार विविध मार्गांनी व विविध गुणकीर्तनांनी शैव, शाक्त, गाणपत्य, वैष्णव, योग, योगादी सांप्रदायिकांनी स्तुती महात्म्यांनी परमेश्वर स्तविला आहे. त्यात शाक्त संप्रदायातील सौंदर्य लहरी हे अप्रतिम स्तोत्र आहे. हे शतश्लोकात्मक असल्यामुळे, शतश्लोकात्मक म्हणजे 100 श्लोक आहेत असल्यामुळे यास शतश्लोकी असे दुसरे नाव काहींनी दिले आहे. यात 2 भाग आहेत. पहिल्या भागात शक्ती उपासनेचा गाभा आहे, मूलभूत तत्वज्ञान आहे. त्याचे 1 ते 42 श्लोक आहेत. दुसऱ्या भागात 43 ते 101 श्लोक असून भगवती त्रिपुर सुंदरीच्या किरीटापासून म्हणजे मुकुटापासून ते चरणापर्यंतचे सुरेख वर्णन आहे. काही टीकाकारांच्या मते पहिल्या भागास आनंद लहरी व दुसऱ्या भागात सौंदर्य लहरी अशी नावे आहेत. पण काही सर्वच याला सौंदर्य लहरी म्हणतात. सौंदर्य लहरी स्तोत्र हे आद्य शंकराचार्य प्रणीत आहे असा सांप्रदायिक प्रवाद आहे. त्याचे विवेचन व स्पष्टीकरण या पुस्तकात त्यांनी दिलेलं आहे. हे स्तोत्र शक्ती संप्रदायाचे आहे. हा शक्ती मार्ग वेद विरोधी नाहीये, म्हणजे वेदांच्या विरोधात हा मार्ग नाहीच आहे. शक्ती मार्ग व वेदोक्त धर्म हे परस्पर विरोधी आहेत ही चुकीची कल्पना आहे. उलट हे दोन्ही मार्ग एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे शक्ती मार्ग आहे ना, शक्तीची उपासना आपण करतो ना. तर आता बघा हा धर्माचा पण खरा अर्थ बघा. कारण आपण धर्म धर्म म्हणतो आणि आपण वेगळ्या अर्थाने त्या धर्माच्या शब्दाकडे बघतो. पण प्रजेचे धारण, पोषण, व्यवहार ज्या योगे चांगले होतात तो धर्म. म्हणजे धर्म काय असतो, आता पत्नी धर्म आपण समजतो. पत्नी धर्म काय आहे, मातृधर्म काय आहे, तो खरा धर्म आहे. आपण धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम किंवा काही परंपरा याला असं धर्म म्हणतो, तसा सनातन धर्माप्रमाणे धर्माचा अर्थच नाही. तर प्रजेचे धारण, पोषण व व्यवहार ज्या योगे चांगले होतात तो खरा धर्म. तर या धर्मावरून सुद्धा अलीकडे बरेच वाद झाले आहेत. आता यामध्ये आपल्याला सुलक्षणा मॅडम आणि आपल्या सुचिता मॅडमनी जे काही घेतलेले आहेत उपनिषद आहे त्याच्यात आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत. तर आता बघा हे जे दिलेलं आहे त्याच्यात काय म्हटलंय की व्याख्या जी काही धर्माची दिलेली आहे त्या व्याख्येवर म्हटलेलं आहे की पहिली जी काही व्याख्या आहे संस्कृत मध्ये इथे दिलेली, त्या व्याख्येनुसार व्यक्तीचा अभ्युदय व निश्रेयस हे दोन्ही शब्द मॅडमनी खूप छान सांगितलेले आहेत. सुचेता मॅडमनी अभ्युदय व निश्रेयस ज्या योगे साधतो तो धर्म होय. अभ्युदय म्हणजे काय, अभ्युदय म्हणजे काय तर जीवाची ऐहिक व पारलौकिक सुखस्थिती. बघा आपण काय करतो, उपासना का करायची तर आपला अभ्युदय व्हावा. आपला अभ्युदय व्हावा म्हणजे काय व्हावं तर आपला जो जीव आहे त्याची ऐहिक, ऐहिक म्हणजे पारंपरिक आपण जे मटेरियलिस्टिक म्हणतो, तर ती ऐहिक व पारलौकिक, पारलौकिक म्हणजे आपण म्हणू की जो काही आपण अध्यात्माचा उत्कृष्ट जो काही विकास म्हणतो तो पारलौकिक सुखस्थिती. व निश्रेयस म्हणजे परमार्थिक मोक्ष स्थिती. निश्रेयस म्हणजे मोक्ष, आणि आपण या गोष्टीला बघतो की आपल्याला परमार्थिक मोक्ष स्थिती पण हवी आहे, आपल्याला पारलौकिक सुखस्थिती हवी, आपल्या जीवाची ऐहिक स्थिती सुद्धा हवी आहे. तर हे सगळं पहिल्या व्याख्येनुसार येतं. तर आता याच्यामध्ये मी पहिला श्लोक घेते, थोडस मला जरा सांगायचं होतं. हे बघा, अभ्युदय म्हणजे जीवात्म्याची ऐहिक व परलोकातील उन्नती. परलोकातील उन्नती म्हणजे काय, आता आपल्याला हा देह सोडायचा आहे. आपल्याला जेव्हा देह सोडू आपण आणि प्रवासाला लागू आपल्या,
त्याला पारलौकिक आपला जो काही प्रवास आहे त्यातील सुद्धा आपली जी काही विकास व्हावे, जी काही गती व्हावी, त्यासाठी आपण धडपडतोय. आपण आता जे करतोय ते पारलौकिक उन्नतीसाठी प्रयत्न चाललेत आपले. मटेरियलिस्टिक्स या देहाच्या विकासासाठी सुद्धा चाललेले आहेत, पण मृत्यूनंतरच्या आपल्या आत्म्याच्या सोलच्या प्रवासासाठी सुद्धा आपले प्रयत्न चाललेले आहेत. तर ह्याच्यात तेच म्हटलंय, अभिते म्हणजे जीवात्म्याची ऐहिक व परलोकातील उन्नती. कारण तिथे गेल्यावर सुद्धा आपल्याला ह्याच सगळ्या गोष्टी करायच्यात. आपण जे आता लर्निंग करतोय, आपण जे शिकतोय, ते आपला देह सोडल्यानंतर विना देहाने आपल्याला करायचंच आहे. प्रत्येक अडी अडचणीतून त्यातून सुद्धा आपल्याला पुढे जायचंय. म्हणून तर आपण पितृ पंधरवड्यात आपल्या पित्रांना गती मिळण्यासाठी आपण देणगी दिलेली आहे. बऱ्याच जणांनी देणगी दिली, त्या सगळ्यांचे धन्यवाद. खूप छान रिस्पॉन्स आला मी जे सांगितलं त्या गोष्टीला. तर ह्याच्यामध्ये परलोकातील उन्नती, आता आपण त्यांच्या उन्नतीसाठी ज्या काही गोष्टी केल्या त्यामुळे त्यांचं तर होणारच आहे, पण आपलं सुद्धा होणार आहे. इहलोकात इहलोकात जीवात्मा हा देहधारी असतो. म्हणून देहाच्या सुख उपभोगाची प्राप्ती देह असेपर्यंत करण्याची जीवात्म्याला इच्छा असते. ही सुख उपभोगाची प्राप्ती म्हणजेच इहलोकातील उन्नती, हा अभ्युदयाचा एक भाग आहे. दुसरा भाग आपण बघितला की आपल्याला पारलौकिक सुद्धा, आणि आज आपल्याला पूजा सुद्धा त्या पद्धतीने करायची. मी तुम्हाला ती सुद्धा पारलौकिक पूजा सुद्धा आज सांगणार आहे. परापूजा, त्याला परापूजा म्हणतात. उत्कृष्ट लेवलची पूजा कशी करायची, पारल परापूजा, अपरापूजा आणि अपरापूजा, या 3 पूजा आज आपण ध्यानातून करणार आहोत. जवळ घेऊन बसा. तुम्हाला कशी पूजा करायची आहे, तुम्हाला होम काय म्हणजे धूप दीप ते घेऊन बसा. एक 5-10 मिनिटात आपण ध्यान सुरू करूयात. वैदिक धर्मात सुख साधनाच कारणीभूत विविध पुरुषार्थ आहे, व ते म्हणजे धर्म, अर्थ, काम. आपण 4 सुसूत्री मानतो: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. या सगळ्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपले धर्म पण आपण केले पाहिजेत, काम कर्म पण केलं पाहिजे. धर्म, काम, मोक्ष पण आपण बघितलं पाहिजे. मोक्षासाठी सुद्धा आपण केलं पाहिजे. तर हे आपल्याला 4 सुसूत्री माहिती आहे की अर्थार्जन सुद्धा आपण केलंच पाहिजे, नाही तर खाणार काय. पण लवकरच यातून बाहेर पडणार आहोत आपण. खूप बदल होत आहेत, तुमच्याही लक्षात आलं असेल. भूक खूप कमी लागतेय. चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष. पैकी धर्म, अर्थ, काम यांच्या व्यक्ती, कुटुंब व समाज, जन्मभूमी, कर्मभूमी यांच्याशी निकट संबंध इहलोकात असून मोक्ष म्हणजे आत्यंतिक सुख होय. मोक्षाचा सुद्धा काय अर्थ आहे बघा. मोक्ष म्हणजे सुद्धा परमावस्था ना, सुखाची परमावस्था, ब्लीस जे आपण म्हणतो ते. शेवटी सगळी धडपड त्यासाठीच आहे की मरणानंतर सुद्धा आपण सुखी राहिलो पाहिजे. यासाठी तर आता हे ज्ञान घेणं गरजेचं आहे. आत्म्याचं ज्ञान घेणं त्यासाठी गरजेचं आहे की मृत्यूनंतरही आपलं प्रवास छान होणार आहे हे ज्ञान घेण्याने. त्यानंतरही आपल्याला तेव्हाही सुख मिळणार आहे, कारण हे सगळं आपण अभ्यास करतोय. तर आता श्लोक घेऊयात 1-2. यांनी बरीच आधी चर्चा केली आणि श्लोकांचे अर्थ वेगळ्याच पद्धतीने सांगितलेत. म्हणजे असं नाही की श्लोक त्याचा नंबर अर्थ असं नाहीये, थोडस वेगळं पुस्तक आहे. हम्म. आता मी श्लोक नाही वाचणार हं. मी त्याचा अर्थ सांगणार आहे. आता पहिला जो श्लोक आहे, साधारण तुम्हाला आयडिया यावी म्हणून सांगते. कसं आहे की सौंदर्य लहरी प्रारंभ होतोय आता. तर पहिला श्लोक मी तेवढा वाचते. कशा पद्धतीने श्लोक आहेत त्याच्यामध्ये, कशी स्तुती आहे किंवा कसं वर्णन आहे. शिव हा शक्त्या युक्तो यदि भवती शक्त हा प्रभावितो न चे देव देव वो न खुल कुशलः स्पंदीन तोपमी अस्तस्तावा माराध्या हरिहर विरी
च दिभिरपि प्रणंतु स्तोत्रो वा कथम कृत पुण्य प्रभवती. हा असा पहिला श्लोक आहे. तर बघा, श्री शिव, शिव जर शक्तीने युक्त, म्हणजे अर्थ काय, श्री शिव जर शक्तीने युक्त म्हणजे सहित असेल, म्हणजे शिव हा शक्ती बरोबर असलाच पाहिजे. शिव हा जर शक्ती बरोबर नसेल तर त्या शिवाला काहीच अर्थ नाहीये. शिव शक्तीलाच महत्व आहे. तर श्री शिव जर शक्तीने युक्त असेल, सहित असेल, तर तो सामर्थ्य दाखवण्यास सामर्थ्य होतं. म्हणजे आपण जे शिव 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 म्हणतो, त्या शिवाचं जे सामर्थ्य आहे ते शक्तीमुळेच येतं. आणि असे जर नसेल, तो जर शक्तियुक्त नसेल, तर तो खरोखर हालचाल करण्यास सुद्धा असमर्थ होतो. म्हणजे बघा, शिव हा शक्तीमुळेच आहे. शिवाजवळ जर शक्ती नसेल तर काही हालचाल सुद्धा तो करणार नाही. म्हणजे इतकं शक्तीचं महत्व आहे. ऍक्च्युली हे सगळं ब्रह्मांड शक्तीच्याच जोरावर चालतं. म्हणून हे शक्ती स्वरूपिणी देवी, म्हणून हे शक्ती स्वरूपिणी देवी विष्णू, शंकर, ब्रह्मदेव इत्यादिकांकडूनही पूज्य असलेल्या तुला नमस्कार करण्यास किंवा तुझे स्तवन करण्यास पुण्यपदरी नसलेला माणूस कसा बरे समर्थ होईल. बघा काय लिहिलंय, एवढं जर शक्तीचं महत्व आहे, म्हणून हे शक्तिरूपिणी देवी विष्णू, शंकर, ब्रह्मदेव, म्हणजे आपण जे त्रिदेव मानलेले आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश, त्यांना सुद्धा कोण देतं सगळं, हे ते शक्ती देते. तर हे विष्णू, शंकर, ब्रह्मदेव इत्यादिकांकडूनही, या त्रिदेवांकडूनही पूज्य असलेल्या तुला, म्हणजे हे त्रिदेव जे आपण महान मानलेत, सगळ्या ब्रह्मांडाचं पालन पोषण करतात, निर्मिती करतात, संहार करतात, या तिन्ही देवांना सुद्धा तू पूज्य आहेस. असलेल्या तुला नमस्कार करण्यास, तुला अशा शक्ती, म्हणजे जे काही त्रिदेव आहेत ते सुद्धा तुला मानतात, अशा तुला नमस्कार करण्यास किंवा तुझे स्तवन करण्यास जर पदरी पुण्य नसेल, तर तो माणूस कसा बरे समर्थ होईल, समर्थ होईल. म्हणजे जर पुण्य नसेल तर या गोष्टी घडत नाहीत, असा अर्थ आहे. या देवीची स्तुती करण्यासाठी सुद्धा पुण्य असलं पाहिजे. तर हा पहिला हे आहे, की आता हे जे काही आहे, की विश्लेषण मी करत नाही पहिल्या स्तोत्राचं, दुसरा वाचूयात. पहिला तर कळलाच तुम्हाला, की सगळे त्रिदेव आणि सगळ्या ब्रह्मांडाला सुद्धा ही शक्ती प्रिय आहे. आणि म्हणूनच या 9 दिवसात, नवरात्रीत आपण शक्तीचं पूजन तेवढ्यासाठी करतो. ब्रह्मांडात जी ही शक्ती आता जास्त प्रमाणात आहे, जसं आपण बघतो पौर्णिमेचं जसं महत्व आहे, आपण कोजागिरीचं महत्व आहे, ब्रह्मांडामध्ये एक विशिष्ट व्हायब्रेशन्स असतात, तसे या नवरात्रात ही जी काही शक्ती आहे ब्रह्मांडाची, ती जास्त प्रमाणात कार्यरत असते. या शक्तीला जर आपण कनेक्ट झालो तर आपल्याला ती जास्तीत जास्त ग्रहण करता येणार आहे. तर हा पहिला श्लोक आहे. आणि म्हणून या शक्तीची आपण पूजा केली पाहिजे. पुण्य असल्याशिवाय आपल्याकडनं स्तुती होणार नाही आणि तिचं भक्ती सुद्धा होणार नाही. त्यासाठी पुण्य असावं लागेल. आता दुसऱ्या स्तोत्राचा अर्थ असा आहे, हे देवी, ब्रह्मा तुझ्या चरणकमलापासून उत्पन्न झालेला. बघा, ब्रह्मा हा देवीच्या चरणकमलापासून उत्पन्न झालेला अत्यंत सूक्ष्म रजकण घेऊन, म्हणजे देवीच्या चरणापासून जो काही उत्पन्न झालेला आहे सूक्ष्म कण, रजकण घेऊन त्याची रचना करून प्रलय कालापर्यंत टिकणाऱ्या चतुर्दश भुवनांचे उत्पादन करतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितले, ते ब्रह्मा हा क्रिएशन करतो, पण ब्रह्मा कशाने क्रिएट करतोय? ऍक्च्युअली ही जी काही सृष्टी, हे जे काही ब्रह्मांड क्रिएट झालं, ते कशामुळे क्रिएट झालं? तर या देवीच्या चरण कमलापासून अत्यंत सूक्ष्म रजकण घेऊन ब्रह्मा सृष्टीची रचना करतो. म्हणजे क्रिएशन झालं. आता तुम्हाला करायचंय आज काही क्रिएट, तुम्हाला सांगितलं होतं मी, की ठरवून ठेवा तुम्हाला काय क्रिएट करायचंय, तुम्हाला काय प्रिझर्व करायचे, मेंटेन करायचे, तुम्हाला काय डिस्ट्रॉय करून, म्हणजे नकोय जीवनात, नष्ट करायचंय, संहार करायचाय त्याला मारून टाकायचंय, त्याचं अस्तित्व नष्ट करायचंय. तुमच्या जीवनात तुम्हाला काय 3 गोष्टी करायच्या आहेत, ते संकल्प सोडा मी म्हटलं होतं. तर इथे ब्रह्मा सुद्धा तिच्या करण पायापासून घेऊन सृष्टीची रचना करतो, प्रलय कालापर्यंत टिकणाऱ्या.
प्रलय कालापर्यंत टिकणाऱ्या चतुर्दश भुवनांचे उत्पादन करतो. प्रलय कालापर्यंतच हे क्रिएशन होत असतं आणि जो डिस्ट्रॉय भाग बघतो शिवाचा तो म्हणजे प्रलय. आणि आता हा अंत सुरू झालेला आहे. आपण अंताच्याही अंताला आलेलो आहोत. हा जो काही आहे नवनिर्मितीचा क्षण तो अतिशय जवळ आलेला आहे. आपण जे म्हणतोय सत्ययुग म्हणा, सुवर्णयुग म्हणा, ह्याच्या निर्मितीचं जवळ आले म्हणजे संहार नष्ट क्षण जवळ आलेला आहे. प्रलय काळ जवळ आलेला आहे. कारण आधीच धुवून टाकल्याशिवाय, आधीच बदलल्याशिवाय नवनिर्मिती शक्यच नाहीये. म्हणून आपल्याला सुद्धा आज नवनिर्मिती जर करायची आहे, आपल्या जीवनाला आपल्याला हवं तसं जर रूप द्यायचं आहे, तर तुम्हाला आधी आहे ते नष्ट केलं पाहिजे. म्हणून सांगितलंय तुम्हाला काय नष्ट करायचंय, काय तुम्हाला निर्मिती करायची आहे. तर हे जे आपण दुसऱ्या श्लोकात बघतोय ते आजच्या ध्यानातनं सुद्धा करायचं आहे. तर त्याची रचना करून प्रलय कालपर्यंत टिकणाऱ्या चतुर्दश भुवनांचे उत्पादन करतो. विष्णू त्याला कसे तरी आपल्या 1000 शिरांवर धारण करतो. म्हणजे विष्णू जे काही क्रिएशन झालेले त्याला कसे तरी 1000 शिरांवर धारण करतो. म्हणजे हे सगळं विष्णू प्रिझर्व करत 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 आलेलं आहे आता. आणि विष्णूचेच अवतार जन्माला येतात हे संहार करायला. म्हणजे हे प्रिझर्व तर करतोच आपण, पण शेवटी जो काही डिस्ट्रॉय करतो तो सुद्धाच नंतर हे ऍक्च्युअली हे जे आहे ब्रह्मा विष्णू महेश ते आपलेच 3 रूप आहेत. आपल्याच या शक्ती आहेत आणि आपणच ते सगळे आहोत. म्हणूनच आपण प्रत्येक क्षणाला आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला जसं आपण श्वास घेतोय तसंच ती सृष्टी क्रिएट होती, डिस्ट्रॉय होती, क्रिएट होती, डिस्ट्रॉय होती. हे आपल्याला कळत नाहीये. हेच तर मायाजाळ आहे. क्षणाक्षणाला चाललेलं आहे. श्वासाश्वासाला चाललेला आहे. जसं आपलं म्हणजे आपला श्वास आणि ब्रह्मांडाचा श्वास हा एकच आहे. तो एक होण्याची वेळ आलेली आहे आता. तो एक होणार आहे. म्हणून तर त्या आपल्या हायर सेल्फला आपण जोडायचंय. आपला जो सेंट्रल कॉलम आहे तो ऍक्टिव्हेट करायचा आहे. आपला सेंट्रल कॉलम ऍक्टिव्हेट आपण ध्यानातूनच करणार आहोत. ध्यानातूनच त्या सुप्रीम मोस्ट आपल्याच भागाला आपण कनेक्ट करणार आहोत आणि ही सगळी शक्ती प्राप्त करणार आहोत. त्या क्षणाला आपला श्वास ब्रह्मांडाचा श्वास हा एक येणार आहे आणि या सगळ्या एकीकरणाला आपण जवळ आलेलो आहोत आणि तिकडे चाललेलो आहोत. तर ह्या ज्या काही लिहिलेल्या आहेत इथल्या गोष्टी त्या आणि मी आत्ताची परिस्थिती हे सुद्धा एक्सप्लेन करते म्हणूनच विश्लेषण म्हटलंय. विष्णू त्याला कसे तरी आपल्या 1000 शिरांवर धारण करतो आणि शिव प्रलयकाली त्याचे चूर्ण करून आपले भस्मोद्दलनाचे कार्य करतो. तर हे तिन्ही कार्य वर्णन केलेले आहेत दुसऱ्या श्लोकात. तर चला आता आपण ध्यानास सुरुवात करायची आहे. पाणी घ्या, चमचा घ्या, या गोष्टी विसरायच्या नाहीयेत. आणि तुम्ही काय पूजा पद्धतीने करणार आहात ते घ्या. आणि चला आधी आपलं वॉटर थेरपी वर्टेक्स वॉटर करून घेऊयात. चला पाण्याला भवरा तयार करा पाण्यामध्ये. आणि आपण ज्या काही आपल्या इच्छा आहेत, ज्यासाठी आपण काही सर्व करत आहोत ते सर्व आपल्याला प्राप्त होत आहे. हे अमृतमय जला इथे सुद्धा आपण पाण्याची स्तुतीच करत आहोत. हे अमृतमय जला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ध्यानाच्या आधी नेहमी पाणी पिऊन बसत चला. तर आता ध्यानामध्ये मी सांगते काय करायचंय आपल्याला. ही त्रिपुर सुंदरी देवी आहे. काल मॅडमनी सगळं सांगितलेलं आहे डिटेलमध्ये, अमृता मॅडमनी. आणि हे श्रीयंत्र आहे. तर हे त्रिपुर सुंदरीच या श्रीयंत्रात सामावलेली आहे. सगळं ब्रह्मांडाचं रहस्यच याच्यात आहे. जसं आपण 4 म्हणतो, अर्थ काम धर्म मोक्ष, या 4 म्हणजे हे जे आपले आहेत ते दाखवतात. तसंच आपले जे काही 4 मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, योग मार्ग आहे, हे सुद्धा याच्यात कर्म मार्ग आहे, हे सगळं दाखवतात. हे प्रत्येक ह्याचा अर्थ आहे. आणि हा बिंदू म्हणजे ही देवी असं आहे. तर या देवीला इथे पोहोचण्यासाठी हे सगळं आपल्याला पार करावं लागतं. कुठल्याही मार्गाने आपण या देवीपर्यंत येऊ शकतो. याचं डिटेल आपण बघणार आहे. तर आता आपल्याला ध्यान करायचं आहे. ध्यान म्हणजे आता देवी ध्यान.
देवी ध्यान म्हणजे काय करणार आपण? तर देवीच्या रूपावरच फोकस करणार. जसं आपण ओंकारावर फोकस करतो तसं देवीवर फोकस करणार आणि देवी ध्यान करणार. आज त्रिपुर सुंदरी ध्यान आपल्याला करायचं आहे. तर या ध्यानामध्ये 3 प्रकारच्या पूजा मी या ध्यान रूपातून घेणार आहे. 3 प्रकारच्या पूजा आहेत. पहिली पूजा आपण जी नेहमी करतो ती, जसं आपण देवीची मूर्ती ठेवतो किंवा यंत्र ठेवतो. यंत्रपूजा. ऍक्च्युली तंत्र म्हणजे काय? तंत्र म्हणजे यंत्र आणि मंत्रच. ऍक्च्युअली मंत्र सुद्धा या यंत्रातच असतात. मंत्र सुद्धा या यंत्रातच असतात, कारण प्रत्येक आकाराला व्हायब्रेशन्स आहेत. प्रत्येक आकाराला व्हायब्रेशन्स आहे. प्रत्येक आकाराला ऊर्जा आहे, फ्रिक्वेन्सी आहे. आणि आपण बघतो ऊर्जा फ्रिक्वेन्सी आपण ट्यूनअप करतो. ज्या ऊर्जेला आपण असतो त्या ऊर्जेचे क्षण आयुष्यात ओढवून घेतो. म्हणून ज्या वेळेला आपण श्रीयंत्रावर फोकस करतो त्यावेळेला श्रीयंत्रामधली जी काही ऊर्जा आहे ती आपण ग्रहण करतो. जसं आपण डोळे मिटतो आणि ध्यान करतो. ध्यान करून आपण श्वासावर लक्ष ठेवतो आणि ब्रह्मांडाला कनेक्ट करून आपण पंचतत्व खेचून घेऊन ब्रह्म रंध्रातून आपल्या शरीरात येऊ लागतात आणि कार्य करू लागतात. तर आपण जर या श्रीयंत्रावर फोकस केला तर यामधली जी काही शक्ती आहे त्याला आपण कनेक्ट होतो. म्हणजेच आपली ऊर्जा वाढते. आणि ही ऊर्जा वाढल्यामुळं आयुष्य सुद्धा बदलणारच आहे. तर इथे श्रीयंत्राच्या पूजेमध्ये श्रीचक्र पूजा सुद्धा सांगितलं काल मॅडमनी, दोन्ही त्याला म्हणतात. तर यामध्ये या श्रीयंत्राची पूजा केली जाते. आणि याच्यात कुंकुमार्चन पण महत्व आहे, की लालच रंग, कारण लाल देवी आहे. ते सगळं शास्त्र आहे त्याला. तर याच्यामध्ये आपण पूजा आता करणार आहोत पहिल्या प्रकारे ध्यानामध्ये. त्या पूजेला आपण, तुम्हाला धूप दाखवायचे तर दाखवा, आरती किंवा आता प्राजक्ता मॅडम आरती म्हणतीलच. तुम्ही निरांजन जवळ ठेवलं असेल तर ते निरांजन दाखवा किंवा श्रीयंत्राची पूजा करा. हे लक्षात ठेवायचं. इथे आपण पहिली पूजा करणार आहोत की जसं मी तुम्हाला सांगितलं, परा. परा या शब्दाचा अर्थ सांगितला. परा म्हणजे एक उच्च ब्रह्मांडाची लेवल किंवा आपल्या देहधारी शरीराव्यतिरिक्तची जी अवस्था आहे ती परावस्था. म्हणजे जो काही आपला आत्मा आहे, आपल्या बॉडीचे 7 लेयर्स आहेत, त्या लेव्हलवरचं म्हणजे परा. तर आपण नेहमी जी पूजा करतो की देवीची पूजा, देवीला आरती, देवीला फुलं, गंध, नारळ काही वाहतो, ही अपरा पूजा म्हणतात. अपरा पूजा आहे, की देहधारी पूजा आहे. म्हणजेच द्वैतातील पूजा आहे. म्हणजे आपण इथं तिला देवी मानतो आणि त्या देवीची पूजा करतो. म्हणजे ती देवी आहे आणि मी इथे आहे. द्वैत झाला हा द्वैत. तर ही पूजा म्हणजे अपरा पूजा. मग भले देवी असू दे, भले यंत्र असू देत. आता या पूजेनी तुम्ही जसं नेहमी करता तशी पूजा करायची आहे. आणि काय आपल्याला फील होत आहे किंवा आपण जो काही संकल्प सोडलेला आहे, आपल्याला एक पद्धत असते, आपण देवीजवळ काही प्रार्थना करतो, काही मागणं मागतो किंवा काही इच्छा व्यक्त करतो. ते तुम्ही करा, जे काही ठरवलंय तो संकल्प सोडलाय नेहमीच्या पद्धतीने. मॅडम प्राजक्ता मॅडम आरती म्हणतील आणि जो काही संकल्प आहे तो तुम्ही तिला नेहमीच्या पद्धतीने सांगा. ही पहिली पूजा करायची आहे, अपरा पूजा आहे. त्याच्यानंतर अपरा आणि परा पूजा. मग काय करायचं? मग ध्यान, डोळे मिटू शकता तुम्ही. डोळे मिटून मग या देवीला लक्षात ठेवायचं आहे आणि श्रीयंत्राला लक्षात ठेवायचं. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा तुम्ही. जे सोपं वाटतं ते करा. ह्याला हृदयात इमॅजिन करायचंय. जसं वेदांत तथा सुलक्षणा मॅडमने घेतलेली आहे दीक्षा, त्या सांगतील आपल्याला. त्यांच्यामध्ये ध्यान पद्धत अशी आहे की रामकृष्णांना गुरूंना जे आपले इष्ट आहेत त्या इष्टांना हृदयात इमॅजिन करतात ध्यान पद्धतीत. त्यांच्या त्या इष्टांना हृदयात इमॅजिन करून तिथे मानस पूजा करतात. असं ध्यान आहे. ती करायची आपल्याला. ती अपरा परा पूजा होईल, की देवीला हृदयात आपल्या बसवायचं आहे आणि मग तिथे आपली पूजा करायची हृदयात बसून. आणि तिसरी पूजा म्हणजे परापूजा. परापूजामध्ये आपल्यालाच देवी, आपण जे सत्य आहे, हे सत्य आहे की आपणच हे सगळं आहोत.
तर आपणच देवी इमॅजिन करायची. मग देवीचा देह, डोकं, केस, मुकुट, हात, पाय, आपलं जसं मी तुम्हाला शिकवलं की ब्रह्मांड आपण विस्तार करायचा आहे. आपल्या ज्या बाउंड्री आहेत, आपल्या ऊर्जा सगळ्या एक्सटेंड करायच्या आहेत. आणि आपण हे ब्रह्मा आहोत, आपण विष्णू आहोत, आपण महेश आहोत. आपण कित्येक आयामात फिरून आलेलो आहोत. आपण 10 आयामात फिरून आलेलो आहोत. आणि तिथे सगळं आपण आपल्याला इमेजिन केलेलं आहे. तर इथे परापूजा म्हणजे आपल्याला त्रिपुर सुंदरी आपण बघायचं आहे. आणि मग आपणच त्रिपुर सुंदरी आहोत. तर आपण जो काही संकल्प करत आहोत, देवीला मागतो, पहिल्या ह्याच्यात मागतो, दुसऱ्या ह्याच्यात मानस पूजा हृदयात करून मागायला, आणि तिसऱ्या ह्याच्यात आपणच ते निर्माण करतोय. चला, काय संकल्प आहे. चला, नवीन सृष्टी निर्माण करायची आहे. याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला सांगितलंय तुम्ही काय क्रिएट करणार. तर आपण सुवर्णयुग क्रिएट करूयातच. आपल्याला जसं हवंय तसं. या ब्रह्मांडात जे काही दुःखदायी आहे, ज्या ज्या काही सिस्टीम्स आपल्याला भावत नाहीयेत, जी काही म्हणजे इक्वॅलिटीकडे आपण चाललेलो आहोत, एकत्वाकडे चाललेलो आहोत. तू मी धर्म, हिंदू, मुस्लिम, काय काय सगळं चाललेलं आहे. त्याचा सगळ्याचा संहार आपण करायचा आहे. कारण आपल्याला त्रिपुर सुंदरी व्हायचे, आपण त्रिपुर सुंदरी आहोत. आपल्याला जे काही क्रिएट करायचे ते आपणच करू शकतो. याच्याशिवाय दुसरं सत्य कुठलंही नाही. भले तुम्ही काहीही करा. एखाद्या डॉक्टरांकडनं औषध जरी आणलं, श्रद्धा असेल तर आपल्याला लगेच लागू पडतं. आणि त्यामुळं आपल्याला फरक पडतो. ज्यावेळेला आपण देवीची आराधना करतो, होम हवन करतो, ज्यावेळेला देवी मंदिरात जातो, त्या देवीला साकडं घालतो, म्हणजे आपण शक्ती घेतो. येस, आता मी देवीला बोलली आणि देवी माझं दुःख दूर करणार आहे, हे ज्यावेळेला आपण ग्राह्य धरतो किंवा आपलं मन स्वीकारतं, त्या क्षणाला आपण त्या दुःखातून बाहेर पडतो. जोवर आपलं लर्निंगच झालेलं नसतं, तोवर त्या दुःखाला आपण बाहेर सारूच शकत नाही. हे सगळं शिकण्यासाठीच आहे. आणि म्हणूनच जर आपली शक्ती आपण जर आपल्याला काय हवे ते आपण क्रिएट करू शकतो, मेंटेन करू शकतो, डिस्ट्रॉय करू शकतो. तर इथे या तिसऱ्या ध्यानाच्या स्टेजमध्ये, परापूजेमध्ये आपणच ते सगळं करायचं आहे. अशा प्रकारचं आज आपलं ध्यान आहे. प्राजक्ता मॅडम, आहात तुम्ही रेडी? हो मॅडम. प्राजक्ता मॅडम, हा. हो. चला, आता सगळ्यांनी धूप दीप घेऊन बसा. प्राजक्ता मॅडम गोड आवाजात आरती म्हणणार आहे. आणि ती आरती आपण हे करूयात. तुम्हाला आवाज ऐकू येते का बघा, मी बॅकग्राऊंड म्युझिक पण लावते फार तर. मॅडम, तुम्ही करा मॅडम, सुरू मॅडम. एक एक विचारायचं हो, होतं मॅडम मला. हा. हॅलो, बोलू का एक हा, मिनिट बोला फक्त? ना. हा, काही नाही. ते जे तुम्ही त्रिपुर सुंदरी आणि श्रीयंत्राचं चित्र लावलंय ना, तर हा, ध्यान करताना श्रीयंत्राकडे बघत राहून ध्यान करू शकतो उघड्या डोळ्यांनी का बंदच डोळे करायचे? काय नाही, आता सगळं सांगितलं की मी. पहिली आपली नेहमीच्या नाही नाही, ते पद्धतीने उघड्या ते ते डोळ्यांनी कळ करा. ते ते कळलं. हा, मग नंतर डोळे मिटून ते श्रीयंत्र समोर डोळे आणायचे. मिटून आपल्या हृदयात हे हा. करायचे. हो हो हो, हे बघा, कळलं. एक 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 की समजा मी आता या स्त्रीयंत्राकडे बघत बसलीये, हम्म. काय होणार आहे? मी कनेक्ट होणार आहे, बरोबर. हम्म. माझी ऊर्जा वाढणार आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. हम्म. पण मी जर हृदयात बसवलं तर काय होणार आहे? जास्त ऊर्जा निर्माण होणार आहे ना. ओके 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 ओके. पटतंय का? जास्त हृदयात मी बसवतीये. आलं लक्षात. हा. आणि हा हा. आणि मी हे सांगायचं राहिले, जी अपरापूजा आपण नेहमी करतो त्याचं फळ कनिष्ठातलं कनिष्ठ आहे. हम्म. हे सांगायचं राहिलं. हम्म. जी काही 3 प्रकारच्या पूजा सांगितल्या, अपरापूजा जी आपण दुसरीला देवी मानतो, दुसरीला श्रीयंत्र मानतो, ती कनिष्ठातली कनिष्ठ फळ देते. परा अपरा जी पूजा आहे, हृदयात जे बसून आपण करतो, ते हायर फळ देते. आणि तुम्ही आता सगळं शिकलात, तुम्हालाच कळेल. जर हृदयातच मी या श्रीयंत्राला बघतीये, ऍक्च्युअली आपल्याला हृदयातला कप्पा उघडायचा आहे 6वा. हृदयातनच आपण हायर सेल्फला कनेक्ट होतो. हृदयातच आपलं सोल आहे. आणि इथेच आपण स्त्रीयंत्राला बघतोय. ओके. तर काय होणार आहे? शेवटी इथेच आपण त्याला आणतो ना. येस. म्हणजे काय झालं? म्हणजे द्वैत थोडस कमी केलं ना आपण. ती देवी, ते स्त्रीयंत्र तर इथे आलंय ते.
म्हणजे मीला जेव्हा भक्ती सुद्धा आपण करतो दुसरीला देवी मानून, त्या देवीत मर्ज व्हायला लागतं. रामकृष्णांनी अशी कालीमातेची पूजा केली की ते कालीमाताच व्हायचे, मर्ज व्हायचे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. थोडस रेकॉर्डिंग पॉज करते. काही गोष्टी रेकॉर्डिंग मध्ये महिमा तिचा हो. जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. नेसली पातळ पिवळे हार शोभे गळा हाती घेऊन या त्रिशूळ बाळी कुंकुम टिळा जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. अंगी लालोसी काचोळी वरमोत्याची जाळी हृदयी झळकली पिवळी शोभे ही गळसरी जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. पायी घागरिया खुळकुळ नाकी मुक्ता फळ माता केशरिया कुरवर नयनी हे काजळ जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. सिंहावरिया बेसोनी हिंडत रानो राणी तुझला नमितो निशिदिनी गोसावी नंदन जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. चला सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे आहेत. शांतपणे डोळे मिटून घ्या. म्युझिकचा आवाज येतोय का सांगा मला. हो येतो मॅडम.